नमस्कार भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे. बातम्या लपवत नाही, दाखवितो. बातमी कुठलीही असो, आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो. चला बघूया आजची महत्त्वाची बातमी काय आहे. धडेसाहेब, वाडी नगर परिषदेची निवडणूक 2 तारखेला पार पडली जी. आणि आता 21 तारीख जी आहे मतगणना होणार आहे. त्यावर तुम्ही एक निवेदन सादर केलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्याला. नेमकं काय त्याच्यामध्ये मागणी आहे? नियोजित निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार 3 तारखेला मतमोजणी होणार होती, परंतु नागपूर हायकोर्टमध्ये जी याचिका दाखल झाली त्यावर हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार मतमोजणी 21 तारखेला होणार आहे. या संदर्भात वाडीतील अनेक मतदारांच्या मनामध्ये आणि उमेदवारांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की 21 तारखेपर्यंत जर ही मतमोजणी होत नाही आहे आणि नगर परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासकीय इमारतीच्या 4थ्या माळ्यावरती EVM मशीन ठेवण्यात आलेले आहे आणि या EVM मशीन ठेवण्यात आल्यानंतर कुठेतरी विधानसभेमध्ये झालेला जो मतचोरीचा आणि EVM मशीनमधील घोटाळ्यासंदर्भात अनेक वर्तमानपत्रात बातम्या आल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक मीडियाने सुद्धा त्या बातम्या प्रसारित केल्या. त्यामुळे मतदार आणि उमेदवारांना भीती होती की स्थानिक पातळीवरती सत्ताधारी पक्षातर्फे कुठेतरी त्या EVM मशीनमध्ये बाह्य छेडछाड करण्यात येऊन मतदानाचा जो कौल आहे तो बदलविण्याचा प्रयत्न होईल. म्हणून आज आम्ही स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद वाडी वंदना मॅडम यांना भेटून आम्ही विशिष्ट 4 ते 5 मुद्द्यावर आम्ही मागणी केलेली आहे. काय नेमके मुद्दे काय? आणि या मुद्द्यासंदर्भात आमचा एक मुद्दा होता की ज्या ठिकाणी EVM मशीन ठेवण्यात आलेले आहे त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर चित्रीकरण करण्यात यावं. LED स्क्रीन जे नगर परिषदच्या बाहेर लागण्यात आलेली आहे ते चित्रीकरण त्या LED स्क्रीनवर दाखवण्यात यावं आणि एकूण 139 उमेदवार सदस्यपदाचे आणि 7 उमेदवार अध्यक्षपदाचे ह्यांच्या मोबाईलवरती लिंक देण्यात यावी, ज्यामुळे आम्हाला माहीत पडेल की त्या CCTV कॅमेऱ्याच्या अनुषंगाने कुठेतरी ती EVM मशीन सुरक्षित आहे, हा मला एक मेसेज मिळेल. दुसरा विषय आमचा होता की या संपूर्ण निवडणुकीमध्ये ज्या मतपेटीमध्ये उमेदवारांचं भाग्य बंद झालेलं आहे, ज्या मशीनमध्ये भाग्य बंद झालं आहे आणि ज्या मशीनद्वारे पुढील वाढीच्या विकासाची दिशा ठरणार आहे त्या मशीन सुरक्षित राहाव्या व तिथे कुठल्याही प्रकारचा बाह्य फेरफार होऊ नये. यामुळे तिथला वीज पुरवठा खंडित झाल्यास आम्हाला शंका आहे की कुठेतरी प्रशासन त्यामध्ये गडबड करेल, म्हणून तिथे 24/7 बॅटरी बॅकअप देण्यात यावा किंवा जनरेटरची व्यवस्था करण्यात यावी, ही आमची एक मागणी होती. तिसरी मागणी आमची ही होती की नगर परिषद वाडीच्या त्या निवडणुकी संदर्भातील EVM मशीन जिथे ठेवण्यात आला त्या मशीनचं जे चित्रीकरण आहे ते LED स्क्रीनवर दाखवण्यात यावं, ही सुद्धा आमची मागणी होती. आणि ज्या मशीन्स जिथे ठेवण्यात आल्या तिथे आजपासून तर मतमोजणीची प्रक्रिया प्रत्यक्षपणे सुरू होतपर्यंत जामर लावण्यात यावं, ज्यामुळे कुठले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तिथे काम करणार नाही, हॅकिंग होणार नाही. आणि एक आमची मागणी होती की जिथे आमच्या EVM मशीन्स आहेत त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आम्हाला महाराष्ट्र शासनाद्वारे मान्यता प्राप्त असलेल्या खाजगी सुरक्षा संस्थेचं 4 लोकांचं खाजगी गार्ड नियुक्त करण्याची परवानगी देण्यात यावी. त्याचं जे काही पेमेंट आहे ते आम्ही उमेदवार आमच्या खर्चातून देऊ किंवा उमेदवार किंवा उमेदवारांचा प्रतिनिधी यांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर बसण्याकरता नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परवानगी द्यावी आणि त्यांच्या बसण्याची तिथे व्यवस्था करावी. या आमच्या मागण्या होत्या. या मागण्यासंदर्भात जी काही चर्चा झाली निवडणूक निर्णय अधिकारी वाडी वंदना मॅडम यांच्यासोबत आणि त्यांनी दिलेली आश्वासनं आणि आम्ही केलेल्या मागण्याची पूर्तता त्यांनी जी काही केली त्या संदर्भात आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री अश्विनजी बैस हे आपणास सविस्तर माहिती देतील. आम्ही आज तुम्ही पाहिलं असणार की संपूर्ण महाराष्ट्रात काल निवडणुका झाल्या, मतदार जे आहे आपलं त्यांनी मतदान केलं.
तर आज जे आहे मतदानाच्या मतमोजणी होणार होती, पण काल नागपूर खंडपीठ हायकोर्टाचे जे खंडपीठ आहे त्यांनी निर्णय दिला की मतमोजणी हे 21 तारखेला होणार. तर कालपासून लोकांमध्ये एक शंका निर्माण झाली, आम जनतेमध्ये सुद्धा आणि उमेदवारांमध्ये सुद्धा, कारण की संपूर्ण देशामध्ये जे आज स्थिती निर्माण झालेली आहे ते आमचे नेते, देशाचे नेते राहुलजी गांधी आपल्या संपूर्ण माध्यमातून लोकांना सांगत आहे की ईव्हीएम मध्ये मोठ्या प्रमाणात हॅक होत आहे, बोगस मतदानाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर त्याच संदर्भात संपूर्ण देशामध्ये आणि आपल्या वाडीमध्ये सुद्धा शंका निर्माण झालेली आहे सर्वांमध्ये. तर त्या संदर्भात आज आम्ही जे निवडणूक निर्णय अधिकारी होत्या, निवडणूक जे अधिकारी आहे वंदना मॅडम जे आहे त्यांना आम्ही निवेदन दिलं. त्याच्यामध्ये आम्ही मागण्या केल्या, काही मागण्या त्यांनी मान्य केल्या, काही अमान्य केल्या. तर आमचं सर्वात प्रथम त्यांना हे होतं की जिथे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहे नगर परिषदमध्ये, तर तिथे CCTV कॅमेरे लावण्यात यावे बाहेर आणि आतमध्ये. तर त्यांनी म्हटलं की आम्ही बाहेर लावलेले आहेत, आतमध्ये आम्हाला लावता येत नाही, हे निवडणूक निर्णय अधिकारीचे काही निर्णय राहतात. तर ठीक आहे, तुम्ही बाहेर लावलेले आहेत, आम्ही स्वतः तिथे जाऊन पाहणी केली आहे, पण त्याच्यात तुम्हाला जे आहे ते CCTV काही प्रमाणात वाढवण्यात आले पाहिजे. तर त्यांनी ते आमचं मान्य केलं. त्यानंतर मागचं साईड जे आहे तिथे अंधार असल्यामुळे तिथे लाईट लावण्यात यावं आणि CCTV कॅमेरे लावण्यात यावे, त्यांनी तेही मान्य केलं. त्यानंतर त्यांना आम्ही दुसरं हे म्हटलं की जिथे मशीन ठेवली आहे तिथे आमच्याकडून किंवा तुमच्या म्हणजे जे खाजगी सिक्युरिटी सरकार मान्य ते आम्ही तिथे ठेवण्यात येणार. त्यांनी ते म्हटलं की नाही, असं आम्ही ते आमच्या अधिकाऱ्याला विचारलं. तर आम्ही त्यांना म्हटलं की उमेदवार किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी आम्ही तिथे ठेवू शकतो का, ते तरी आम्हाला मान्य करून द्यावं, कारण की लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे, एक शंका निर्माण झाली आहे. तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही उमेदवार किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी तुम्ही आम्हाला यादी तयार करून द्या, आम्ही त्यांची व्यवस्था तिथं बसण्याची बाहेर करून, एक त्यांनी आमचं मान्य केलं. त्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं की जिथे CCTV कॅमेरे लागलेले आहे तिथे जर वीज पुरवठा कोणत्या कारणाने खंडित झाला तर त्याला मग त्या वेळेस बॅकअप म्हणून तुम्ही इन्व्हर्टर किंवा बॅटरीची व्यवस्था तिथं करून ठेवा. ते त्यांनी आमची मागणी मान्य केली की हो ठीक आहे, आम्ही इन्व्हर्टर आणि बॅटरी बॅकअपची व्यवस्था तिथे करून आणि केलेली आहे. त्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं की जे आपलं बॅटरी जे राहतात EVMला लागून, तर काही प्रमाणात असं आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत आणि लोकसभेला सुद्धा आढळून आलं की बॅटरी वेळेवर असं राहते की चार्जिंग संपली तर ते लोक एक दिवसा अगोदर किंवा रात्रीला चेंज करतात. तर आम्ही त्यांना विनंती केली की जे बॅटरी तुम्ही काही चेंज करणार, त्याच्यात काही राहणार, तर मतमोजणीच्या दिवशी तुम्ही त्याला चेंज करा आणि ते आमच्या समोर चेंज करा, त्याच्या अगोदर तुम्ही चेंज नको करा. तेही त्यांनी मान्य केले आमचं. त्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं की तिथे आपण आपले जे हे आहे चित्रीकरण CCTV कॅमेरे जे तुम्ही लावलेलं आहे तर ते जे बाहेर LED स्क्रीन लागली आहे नगर परिषदची त्याच्यासोबत कनेक्ट करा आणि उमेदवारांच्या मोबाईल सोबत सुद्धा कनेक्ट करून द्या आम्हाला. तर त्यांनी म्हटलं की आम्ही मोबाईल सोबत उमेदवारांसोबत कनेक्ट करू शकत नाही, आम्ही आमच्या अधिकाऱ्यांसोबत बोलून, पण जे बाहेर LED स्क्रीन लागलेली आहे त्याच्यात आम्ही ते कनेक्ट करून देऊन. तर आम्ही त्यांना विनंती केली की लोकांमध्ये खूप मोठी शंका निर्माण झालेली आहे, तर तुमच्यावर सुद्धा विश्वास जनतेचा राहिला पाहिजे, त्या माध्यमातून तुम्ही हे सर्व योजना केली पाहिजे. तर त्यांनी सर्व आमच्या मान्य केल्या. तर आणि दुसरं जे आहे हे सर्व मान्य केल्यानंतरही आम्ही आमची 24 तास जे टीम आहे ते बाहेर सुद्धा आम्ही आमची उभी करणार आहोत आणि आतमध्ये सुद्धा आमचे लोक बसून राहतील. हे जे सगळं घोड झालेलं आहे, हो, तर याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार म्हणजे आता काही ना काही सरकारच जबाबदार आहे. राज्य निवडणूक आयोग सरकारच, राज्य निवडणूक आयोग तर आहे जबाबदार. पण कसं आहे, जे निर्णय आलं आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुका लागल्या तर याचे जे निर्णय अगोदर घ्यायला पाहिजे होता, पण आज निवडणुका झाल्या काल एकदम वेळेवर हा निर्णय येते की मतमोजणी 21 तारखेला होणार. हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक म्हणजे आता याच्यात सरकार म्हणा, राज्य निवडणूक आयोग म्हणा, असं मला वाटतं साठगाठ करून केलेलं हे सर्व काम आहे. नाना पटोलेंनी सुद्धा निवडणूक म्हणजे आयोगावर कारवाई करावी असा एक प्रस्ताव विधानसभेत आणावा. हो, 100%. पण याच्यात असं आहे की निवडणूक आयोगावर काही कारवाई होत नाही, सरकारमध्ये नाही होत, कारण की सर्व साठगाठ आहे सरकार आणि निवडणूक आयोगाचं, त्यामुळे सर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता हे आमचं सरळ आरोप हे राज्य निवडणूक आयोगावर आहे. आता जे काही आता 18-19 दिवस जे आहे स्ट्रॉंग रूम मध्ये त्या EVM याच्यामध्ये काही छेडछाड होण्याची 100% सर. आज आपण पाहिलं असणार की आपण एखाद्या मोबाईलमध्ये एक लिंक दाबली तर आपल्या अकाउंट मधले पूर्ण पैसे उडून जातात. तर EVM हॅक करणं खूप मोठी गोष्ट नाही, म्हणून आम्ही त्याच्यात आमची मागणी केली आहे की तिथे झामर सुद्धा लावण्यात यावं. पण ते मॅडमनी म्हटलं की आम्हाला ते अधिकाऱ्यांना विचारावं लागणार. पण जर अगर 1-2 दिवसातच हे सर्व खेळ झालं, विचारपूस करताच 2-3 दिवस निघून गेले तर आमचं ते आयोगाला सरकारनं हाताशी धरून हा सगळा प्रकार केला असं तुम्हाला वाटतं? 100% हे सरकारकडून केलेलं सर्व आहे.
कारण की आपण पाहिलं असणार की जसा हायकोर्टचा निर्णय आला, अवघ्या काही 15-20-30 मिनिटातच देशाच्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यावर स्टेटमेंट देतात. तर याच्यातून असं समजून येत आहे की सर्व प्लॅनिंग केलेलं काम आहे. झाडे साहेब, आपल्या वाडीचा जो मतदानाचा टक्का आहे तो खूप घसरला, म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्येच कमी आहे. वाडी काय कारण शहरामध्ये नेमकं कुठं चुकलं? वाडी शहरामध्ये एकूण 59,537 मतदार अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट होते, परंतु प्रत्यक्षपणे 31,749 मतदान झालेलं आहे. एकंदरीत सरासरी आकडेवारी पाहिली तर आपण त्याच्यानुसार 53.33 वगैरे टक्का झालेला आहे. आता या संदर्भात मला असं म्हणायचं आहे की नगर परिषद वाडीचं जे प्रशासन आहे ती अंतिम मतदार यादी प्रकाशित करत असताना कुठेतरी त्यांनी घेतलेला निष्काळजीपणा सुद्धा या मतदानाच्या टक्केवारी कमी होण्यामध्ये ठरलेला आहे. आता निष्काळजीपणा आपण म्हणाल कसा, तर ज्यावेळेस प्रभागाची मतदार यादी प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यात आली होती आणि आक्षेप घेण्याकरता एक विशिष्ट कालावधी देण्यात आला होता, त्या विशिष्ट कालावधीमध्ये स्थानिक प्रभागामध्ये उमेदवारी करता इच्छुक असलेला तो कुठल्याही पक्षाचा उमेदवार असो किंवा सामाजिक कार्यकर्ते यांनी आक्षेप घेतले होते. ते घेतलेले आक्षेपाची पडताळणी न करता त्यातील बहुतेक आक्षेप नामंजूर करण्यात आले. प्रारूप मतदार यादीमधील आक्षेप नामंजूर करण्यात आले किंवा त्या आक्षेपासंदर्भात आक्षेप घेतलेल्या व्यक्तीला पत्रसुद्धा देण्यात आलेलं नाही की आपण घेतलेले एवढे आक्षेप स्वीकार करण्यात आले आणि एवढे आक्षेप नामंजूर करण्यात आलेले आहे. आणि तो पत्रव्यवहार न करताच त्यांनी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली. परंतु जी प्रारूप मतदार यादी होती त्या प्रारूप मतदार यादीमध्ये राहत असलेल्या प्रभागातील मतदार ह्याची नावे अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली त्यावेळेस गहाळ करण्यात आली आणि या मतदार यादीमध्ये त्या प्रभागातील निवासी असलेल्या मतदाराचं नाव न ठेवता प्रभाग क्रमांक 1ची जर मतदार यादी प्रकाशित झाली अंतिम, त्यामध्ये प्रभाग क्रमांक 13मधील 8मधील 10मधील मतदारांची नावं समाविष्ट करण्यात आली. एवढंच नव्हे तर वाडीच्या 13 प्रभागात ज्यांचं वास्तव्य नाही आहे त्यांचं वास्तव्य नागपूर शहरात आहे, कुणाचं वास्तव्य तळेगावला आहे, कुणाचं वर्धेला आहे, कुणाचं गोंडखेरी आहे, असं त्या वाडी शहरातील नव्हे तर वाडी जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यात ज्यांचं नाव नाही आहे अशा मतदारांची नावे सुद्धा त्या अंतिम प्रकाशित झालेल्या मतदार यादीमध्ये होती. आणि त्यामुळे प्रभाग क्रमांक 1मध्ये जर एखादा उमेदवार आमचा निवडणूक लढतो, तो कुठल्याही पक्षाचा असेल, तर तो त्या प्रभागातील मतदार यादीमध्ये नावे असलेल्या मतदारापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाली. बोगस मतदानाचा सुद्धा काही ठिकाणी प्रकार घडलेला आहे आणि एकाच व्यक्तीच्या नावाने 2 वेळा मतदान झालेलं आहे. बोगस मतदानाचा घडलेला प्रकार हा विधानसभा निवडणुकीमध्ये जी नावे आमच्या वाडी शहरामध्ये टाकण्यात आली होती, जी वाडी शहराच्या बाहेरील होती, त्यामुळे हा प्रकार घडला असं मला वाटतं. 2 ठिकाणी तर असं झालं आहे की तो मतदार तिथे राहतो परंतु त्या मतदाराच्या नावाने दुसरा अन्य कोणी व्यक्ती येऊन तिथे मतदान करून गेलेला आहे. यावरनं असं लक्षात आलं की बोगस मतदान हा प्रकार वाढीत झालेला आहे. परंतु एकंदर निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रशासनाने मतदार यादीमध्ये त्याला अंतिम रूप देत असताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुका याबद्दल तर आमचा आरोप आहे की नगर परिषद वाडी प्रशासनाने अंतिम मतदार यादी प्रकाशित करताना स्थानिक आमदारांच्या दबावामध्ये येऊन किंवा सत्ताधारी पक्षाच्या दबावामध्ये येऊन ही मतदार यादी प्रकाशित केली. परंतु निवडणूक यंत्रणा राबविण्यामध्ये व उमेदवारांनी दिलेले उमेदवारी अर्ज हे वैध ठरण्याकरता ज्या प्रकारची त्यांनी त्या अर्जाची छाननी करण्याचं काम केलं, मुख्याधिकारी नगर परिषद वाडी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना मी धन्यवाद सुद्धा देतो.
कारण की या छाननीमध्ये त्यांनी स्थानिक उमेदवारांना त्यांच्या फॉर्मची छाननी अगदी व्यवस्थितरित्या करून घेतली. एखादी त्यामध्ये कुठला पेपर कमी असेल, कुठे त्यांचं नाव मध्ये चूक झाली असेल लिहिण्यामध्ये आणि मतदार यादीमधील नावामधील चूक असेल किंवा अनुक्रमांक आणि सूचकाचा मतदार यादीतील अनुक्रमांक चुकला असेल तर ह्यांची त्यांनी नीट छाननी करून घेतली आणि एकही अर्ज अवैध ठरणार नाही या संदर्भात कर्मचाऱ्यांनी दक्षता घेतली. केवळ एक अर्ज आमचा अवैध ठरला. त्यामध्ये सुद्धा तो जो उमेदवार होता त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्या प्रतिज्ञापत्रावरती त्या नोटरी करणाऱ्या संबंधित वकिलाची सही नव्हती. त्यामुळे तो अर्ज अवैध झाला. परंतु निवडणूक प्रक्रियेमध्ये अर्ज दाखल करताना नगर परिषद वाडीच्या कर्मचाऱ्यांनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मुख्याधिकारी नगर परिषद वाडी, सोबतच निवडणूक निर्णय अधिकारी वाडी, त्यानंतर वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी, वाडी शहरातील सर्व पत्रकार संघटना, सर्व पत्रकार, सामाजिक संस्था, त्यानंतर महाराष्ट्र विद्युत वितरण केंद्र वाडीचे आमचे अभियंते आहे, आम्ही ह्यांचे सुद्धा आभार मानतो. कुठेतरी वीज पुरवठा खंडित होऊ दिला नाही. पोलीस यंत्रणेने कुठेतरी एखाद्या प्रभागामध्ये जर दोन उमेदवारांमध्ये किंवा मतदारांमध्ये जर वादविवाद तयार झाला असेल तर त्याला तिथेच थांबवण्याचं काम केलं आणि शांततेमध्ये वाडी नगर परिषदेची निवडणूक पार पडली. याकरता मी पोलीस प्रशासनाचा आणि नगर परिषद वाडीच्या सर्व कर्मचारी, अधिकारी, मुख्याधिकारी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि वाडी नगर परिषदेमधील या निवडणुकीमध्ये एकूण असलेले 139 सदस्य पदाचे उमेदवार आणि 7 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ह्यांनी सुद्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक लढली. त्यामुळे या सर्व उमेदवारांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि ज्या मतदारांनी आपल्या जीवनातील अमूल्य वेळ काढून मतदानाला बूथपर्यंत गेलेत आणि ही 53.33% झालेली जी मतदानाची आकडेवारी आहे त्यामध्ये त्यांचं आपलं अमूल्य असं एक मत दिलं. ते कुठल्याही उमेदवाराला दिलं असेल पण तो मतदार त्या बूथ केंद्रावर गेला आणि त्यांनी मतदान केलं. त्याबद्दल त्या मतदाराचे सुद्धा मी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यातर्फे त्या सर्व मतदारांचे हात जोडून मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. काय वाटतं आता 21 तारखेला निकाल लागणार आहे. 21 तारखेला काँग्रेसचा झेंडा फडकेल. किती नगरसेवक निवडून येतील? काँग्रेसचा झेंडा फडकेल असं म्हणण्यापेक्षा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा झेंडा फडकेल आणि जास्तीत जास्त नगरसेवक आमचे निवडून येतील अशी मला खात्री आहे. एक आकडा असा की नगरसेवकांचा नगरसेवकांचा आकडा आमचा 2 डिजिटमध्ये राहणार. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका कुठल्याही मीडियानी किंवा कुठल्याही प्रकारच्या वृत्तपत्राचे जे आमचे प्रतिनिधी वाडीमध्ये काम करतात त्यांनी घेऊ नये. तुम्ही अनेक निवडणुकी बघितल्या, मी अनेक म्हणजे राजकारणीच आहे, पण यावेळेसचं चित्र जे आहे नेमकं म्हणजे कोणत्या पक्षामध्ये लढत राहणार असं तुम्हाला वाटेल? कारण तुम्ही जवळून बऱ्याचशा निवडणुका बघितल्या, लढल्या. नगराध्यक्ष पदाकरता ही जी निवडणूक झाली यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार म्हणून मी प्रथम क्रमांकावर मला मतदारांनी पसंती दिलेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कुठला उमेदवार राहील याबद्दल मला बोलणं योग्य वाटत नाही. लढत कोणासोबत झाली असं तर असेलच ना. माझी लढत ही काही ठिकाणी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार यांच्यासोबत झाली, परंतु बहुसंख्य ठिकाणी जे वाडी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते त्या उमेदवारासोबत झाली असं मला वाटतं. आंबेडकर नगरचं एक निर्णायक मतदार आहे. आंबेडकर नगरचं मतदान ज्यांच्याकडे जाईल तो उमेदवार विजय होईल. आंबेडकर नगरमध्ये सुद्धा तुमचे उमेदवार होते. आंबेडकर नगरची स्थिती यावेळेची काय राहिली मग? आंबेडकर नगरवासी जे मतदार आहे त्यांच्या मनामध्ये फार आनंद होता.
माझ्या उमेदवारीवरनं. त्याचं कारण असं आहे की माझ्या जीवनातील जवळपास 45 वर्षाचं निवासस्थान हे माझं आंबेडकर नगर राहिलेलं आहे. अनेक सामाजिक संघटना, अनेक धार्मिक सांस्कृतिक स्थळं, त्यांचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य मतदार ह्यांच्याशी मी गेली 40 वर्षापासून जोडलेला होतो. 1995 मी नगर परिषद वाढी नसताना, ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायत सदस्यपदाकरता निवडणूक लढलो होतो आणि सतत 1990 पासून मी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतो. आंबेडकर नगरमध्ये जो आमचा बहुसंख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला मानणारा जो मतदार होता, त्यांनी निर्णय घेतला की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला शिकवण दिली होती की शिका, संघटित व्हा, सत्यासाठी संघर्ष करा. परंतु काही विशिष्ट राजकीय पक्षातील मंडळी या निवडणुकीमध्ये एकत्र येऊ शकली नाही. त्यामुळे मताचं विभाजन होऊ नये आणि भाजप सारख्या पक्षाकडे नगराध्यक्ष पदाची सत्ता जाऊ नये म्हणून मतदारांनी परिवर्तन करण्याचा निर्णय केला आणि आंबेडकरी विचारधारा असलेला मतदार व या देशातील नव्हे तर या वाडी शहरातील धर्मनिरपेक्ष असलेला मतदार हा माझ्या बाजूने उभा राहिला. होती आजची महत्त्वाची बातमी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत बघत रहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद. नमस्कार.